नासिक संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र के वार्षिक चुनाव में विस्तृत मतगणना के बाद किशोर दराड़े को 26,476 वोट मिले। चुनाव निर्णय अधिकारी एवं संभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गैंडाव ने किया है। नासिक डिवीजन शिक्षक निर्वाचन क्षेत्र के वार्षिक चुनाव की मतगणना अंबड़ की केंद्रीय वखर निगम के गोदाम में शांतिपूर्ण ढंग से हुई। मतगणना के लिए कुछ 30 टेबल लगाए गए थे। इस चुनाव में कुल 64,853 मतदाताओं ने मतदान किया था। इनमें से 63,151 वोट वैध थे, जबकि 1,702 वोट अवैध थे, जिसके लिए 31,576 वोटों का तय कोटा रखा था। कोटा तय होने के बाद नॉकआउट राउंड की वोटों की गिनती शुरू हुई। इसमें संदीप गुलवे 29वें एलिमिनेशन राउंड के बाद बाहर हो गए और अंतिम मुकाबला 2 उम्मीदवारों किशोर दराड़ी और विवेक कोल्हे के बीच था। इसमें जीत के लिए 31,576 वोटों का कोटा तय किया था। 19वें राउंड के अंत में बाहर हुए उम्मीदवारों के वोट वरीयता क्रम में संबंधित उम्मीदवारों को दिए गए हैं। खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही। बरेचसे मला लोक म्हणायचे, भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का? एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही। पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील। आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला। त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहोत आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहोत। साधारण महाविकास आघाडीचं पारडं जड होतं असं मानलं जात होतं, कारण ते एकत्र पक्ष होते। तुमच्याकडून मात्र अजितदादा पवार गटाचे उमेदवार उतरले होते मैदानात। जे दुसरे उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बीजेपी होतं। असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहे, तरी तुम्ही ही किमया कशी केली? नाही, किमया कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले। अनेक शिक्षकांचे मी कामं केली। ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेता। त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते। दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू, आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली। 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे। असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं। मुख्यमंत्री निवडणूक नाही, मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला येतात। सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही, पण त्यांचा स्वभाव आहे प्रत्येकांना भेटणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकांना वेळ देणं। मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे, आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी 3-3 तास देता। आतापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही। आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री 3 तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेतात। ही आमच्या शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे।